स्टेशन या ठिकाणी एक मार्च मध्ये एक घरफोडीचा गुन्हा झाला होता आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा झालेला त्या घरातून जवळपास एक 5 लाख रुपयाचे दागिने काही कॅश असं चोरी झालेली होती। आमच्या टीमने जे डिटेक्शनची टीम आहे PSI तुषार सुखदेवे आणि त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा स्पॉटला व्हिजिट केली। त्या ठिकाणचे CCTV कॅमेरे वगैरे आम्ही त्यावेळेला इमिजिएट तपासले होते। आम्ही स्वतः सिनियर PI आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केली होती। तर CCTV मध्ये आम्हाला तो जो चोर आहे तो त्या बिल्डिंगच्या पाईप वरती चढताना पहिल्या माळ्यावर होता आणि वरती चढताना चढून खिडकीतनं आतमध्ये घरामध्ये प्रवेश करून त्याने ते आतली चोरी केलेली होती। तर त्याचा माग घेत असताना आम्हाला काही वेळाने तो म्हणजे चोर गुन्हा करून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने चालत गेला आणि तिथून मग तो डिसअपियर झाल्याचं समजलं होतं। तरी पण आम्ही त्याच्या माग घेत होतो की कुठेही काही क्लू मिळतो किंवा कसं, परंतु आम्हाला त्यात यश येत नव्हतं। म्हणून त्यानंतर अशाच प्रकारे गुन्हे बोरिवली पोलीस स्टेशन, कांदिवली पोलीस स्टेशन, दिंडोशी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा त्यानंतर काही दिवसांनी अशाच प्रकारे घरफोडीचे गुन्हे झाले होते। त्या ठिकाणी सुद्धा तुषार सुखदेवे आणि त्यांची डिटेक्शनची टीम त्यांनी त्या ठिकाणच्या त्या पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफशी संपर्क साधून कोऑर्डिनेशन करून तिकडची मोडस ऑपरेंडी समजून घेतली आणि तिकडचे पण स्पॉटचं जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा जो प्रोफाईल आमच्या गुन्ह्यामध्ये मालाड पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचा मिळाला होता तोच प्रोफाईलचा आरोपी त्याने त्या ठिकाणी गुन्हे केल्याचं दिसून आलं होतं। आणि ह्या सगळ्यांमध्ये एक साम्य असं आढळून आलं होतं की हे सगळे जे घटनास्थळ होते हे रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जवळपासच्या इमारतींमध्ये घडलेले होते। त्यामुळे हे काहीतरी वेगळं मोडस ऑपरेंडी आहे असं लक्षात घेऊन त्याप्रमाणे वर्कआउट टीमने सुरू केलं आणि असं लक्षात आलं की हा जो प्रत्येक त्या ठिकाणचा जो घरफोडी करणारा जो आरोपी आहे तो चोरी केल्यानंतर रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेल्यानंतर त्या डायरेक्शनला गेल्यानंतर डिसअपियर झालेला। मग जवळजवळ एक 15 ते 20 दिवस सतत त्या रेल्वे ट्रॅकच्या परिसरामध्ये डिटेक्शनच्या टीमने अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी सापळा रचलेला होता। काही वेगळं निदर्शनात येतं का म्हणून तपास करण्याचा प्रयत्न केलेला असता एक दिवस 17 मेच्या सुमारास एक संशयित इसम त्या ठिकाणी त्याच्या हालचाली आढळून आल्या आणि मग त्याचं आणि ते प्रोफाईल जे CCTV मधलं प्रोफाईल आणि त्या माणसाचं प्रोफाईल मॅच होताना जवळपास सारखं असल्याचं दिसल्यामुळे आमचा संशय बळावला आणि त्याप्रमाणे त्याच्यावर मग पाळत ठेवण्यात आली। त्या इसमाचा जेव्हा मी CCTV जवळजवळ पाठलाग करताना म्हणजे CCTVच्या माध्यमातून पाठलाग करताना त्याचं मालवणी पर्यंतचं लोकेशन आम्हाला त्या दरम्यानच्या काळामध्ये जवळजवळ त्या रूटवरचे 100 ते 150 CCTV कॅमेऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर मालवणी परिसरामध्ये आम्हाला त्याचं लोकेशन मिळालं। परंतु मालवणी भागामध्ये स्लम एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी नंतर मग तो तिथून पण डिसअपियर झाला होता। तर जेव्हा आम्हाला मालवणी भागामध्ये जवळजवळ 2-3 दिवसाच्या कंटिन्युअस त्या ठिकाणी हजर राहून आम्ही पाळत ठेवली असता एकदा हा मिळाला, त्याला संशयावरून आम्ही ताब्यात घेतलं असता या गुन्ह्यांची आम्हाला उकल झाली। त्या ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या घरी व्हिजिट केली असता त्या ठिकाणी सोनं चांदी जे दागिने वितळवण्याची मशीन सुद्धा आम्हाला मिळाली आणि बऱ्यापैकी मालमत्ता आम्हाला रिकव्हर करण्यात यश आलेलं आहे। जो आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्याच्याकडनं आमच्या मालाडमधल्या गुन्ह्यातली सुद्धा प्रॉपर्टी रिकव्हर झालेली आहे आणि त्याशिवाय जवळपास 36 तोळे सोनं त्याच्याकडनं वेगवेगळ्या गुन्ह्यातलं रिकव्हर करण्यात आलेलं आहे। त्याशिवाय त्याच्या बँकेमध्ये 13 लाख रुपये जमा असल्याची पण माहिती मिळालेली आहे आणि त्याशिवाय गावी त्यानंतर या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर जी माहिती मिळालेली आहे की त्याने गावी सुद्धा त्याचा चांगला मोठा बंगला आहे, शेती आहे। शेतीसाठी आणखी शेती घेण्यासाठी या गुन्ह्यातनं प्राप्त केलेली पैसे त्या ठिकाणी त्याने जवळजवळ 10 लाख रुपये आणखी शेती घेण्यासाठी बयाना म्हणून गावी बिहारचा आहे त्या ठिकाणी दिलेली आहे आणि मालवणी परिसरामध्ये घर घेण्यासाठी सुद्धा ऍडव्हान्स म्हणून 6 लाख रुपये त्याने दिलेला आहे। एवढ्या मालमत्तेचा आतापर्यंत आम्हाला शोध लागलेला आहे आणि अधिक तपास सुरू आहे। सदर जो आरोपी आहे त्याच्यावरती किती गुन्हे दाखल आणि कुठल्या पोलीस ठाण्यामध्ये
हा जो आरोपी आहे याची जर मोडेस ऑपरेंडी आता मी ज्याप्रमाणे सांगितली ही अतिशय वेगळी आहे आणि त्यामुळे याच्यावर जरी आतापर्यंत मी सांगितलेले गुन्हे आहेत ते या परिसरामधलेच आहेत आणि यापूर्वी तो कधीही अटक झालेला नव्हता. ही पहिलीच वेळ आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडनं हे सर्व म्हणजे मालाड पोलीस स्टेशन चे 3 गुन्हे, कांदिवली पोलीस स्टेशनचे 3 गुन्हे, बोरिवलीचा 1 गुन्हा आणि दिंडोशीचे 1 गुन्हा असे जवळजवळ 8 गुन्हे आम्ही आतापर्यंत उघडकीस आणलेले आहेत. सेक्शन काय लागले?